तर वाहतूक कोंडी सुधारण्यासाठी वाहतूक शाखेकडून विविध उपाययोजना केल्या जातात। शहर वाहतूक शाखा 2च्या वतीने वाहन चालकांनो वाहतूक पोलीस फोटो काढत आहे। परिणाम काय याबाबत वाहन धारकांमध्ये जनजागृती करण्यात आली। शहरात वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय। वाहतूक पोलीस आपले कर्तव्य बजावत असताना नियम तोडणाऱ्या वाहनधारकावर वाहतूक पोलीस फोटो काढून दंडात्मक कारवाई करतात। मात्र काही वाहनधारक या कारवाईला गांभीर्याने घेत नाही। आज शहर वाहतूक शाखा 2च्या वतीने वाहन चालकांना वाहतूक पोलीस फोटो काढत आहे। परिणाम काय याबाबत वाहनधारकांमध्ये जनजागृती करण्यात आली। पोलीस आयुक्त प्रवीण पवार हे शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी नेहमीच संवेदनशील आहेत। आठवड्यातील प्रत्येक सोमवारी वाहतूक विभागाचा आढावा पोलीस आयुक्त घेतात। आढावा घेताना पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांना लक्षात आले की वाहतूक शाखेमार्फत दररोज 1100 ते 1200 चलन करण्यात येतात, परंतु प्रमुख चौकात दररोज वाहन चालक नियम तोडण्याचा प्रयत्नात असतात। वाहन चालकानुसार वाहतूक अंमलदाराने फोटो काढला तर काय फरक पडतो असा विचार करून ते निघून जातात, परंतु ज्या वेळेस त्यांना कळते की त्यांच्या गाडीवर 25 ते 50 हजार रुपये दुचाकीवर तर 1 ते 1.5 लाख रुपये दंड रिक्षावर आहे, वाहतूक नियमाचे पालन केले नाही तर काय अडचणी येऊ शकतात याबाबत वाहतूक पोलीस फोटो काढतायत। परिणाम काय याबाबत वाहनधारकांमध्ये जनजागृती करण्यात आली। सदर जनजागृती विशेष मोहिमेसाठी पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपआयुक्त शिलवंत नांदेडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर विवेक जाधव, प्रभारी अधिकारी शहर वाहतूक शाखा 2, सहाय्यक फौजदार अशोक कदम, बाळू जाधव, अमीन कादरी, रवी दहीफळे, राजू महेर, भगतसिंग दुलत यांची उपस्थिती होती। छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज वाहतूक सुरळीत होण्याच्या अनुषंगाने विशेष पावले उचलली जातात। आठवड्याच्या दर सोमवारी प्रवीण पवार सर हे वाहतूक शाखेचा आढावा घेतात। त्यामध्ये तुम्ही काय रस्त्यावर वाहतूक सुरळीत होण्यासाठी काय पावले उचलतात याविषयी ते माहिती घेतात। त्यामुळे त्यांच्या असं लक्षात आलं की दररोज शहर वाहतूक शाखेमार्फत 1100-1200 चलन हे गाड्यांवर केले जातात, परंतु लोकांना त्याची जाणीव राहिलेली नाही। लोकांना माहिती नाही की नेमकं याचं कारण काय। पोलीसवाले फोटो काढतात, फोटो काढल्याने पोलीसवाल्यांना त्या फोटो काढल्याने गाड्यांवर, गाडी मालकांवर काय प्रॉब्लेम होतो, काय अडचणीला त्यांना सामोरे जावे लागतात। यासाठी माननीय प्रवीण पवार सर यांनी एक सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे, ज्यामध्ये जनजागृती करणे। जसे की एका रिक्षावर आजच्या घडीला लाख रुपये, 1.25 लाख रुपये दंड झालेला आहे। ज्यावेळेस त्या माणसांची रिक्षा जप्त होती त्यावेळेस त्यांना असं वाटतं की आमची रिक्षा जप्त करण्याचं कारण काय। त्यावेळेस त्यांना कळतं की माझ्या रिक्षावर आज 1 लाख रुपये, 1.25 लाख रुपये दंड आहे। त्याचं म्हणणं असं पडतं की माझ्या रिक्षाची किंमत ही 70-80 हजार रुपये, परंतु आज 1 लाख, 1.25 लाख रुपये मी भरू कसे। त्यावेळेस त्याचं म्हणणं असं पडतं की हे चलन माझ्या गाडीवर आले कसं काय। तर त्यावेळेस त्यांना कळतं की अरे आपल्याला आजपर्यंत जे पोलीसवाल्यांनी फोटो काढलेले आहेत, ज्या फोटो काढल्यामुळे त्यांना आज एवढ्या चलनाला सामोरे जावं लागलेलं आहे, त्या अनुषंगाने माननीय प्रवीण पवार सरांना असे कळाले की ह्याची जनजागृती होणे गरजेचं आहे। त्यासाठी माननीय प्रवीण पवार सर यांनी ST बस, तसेच स्मार्ट सिटी बस, रिक्षा स्टँड, तसेच जे वाहन चालवतात त्यांना पॉम्पलेटच्या माध्यमातून एक सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे, जेणेकरून प्रत्येकाला ह्या एका फोटो काढल्याने काय सामोरे जावं लागतं त्याचं एक मार्गदर्शन, त्याच्या सूचना दिलेल्या आहेत व ह्या सूचनामुळे जरूर वाहतूक सुरळीत राहील व वाहन चालवणारा व्यक्ती हा कधीच नियमांचे उल्लंघन करणार नाही, यासाठी विशेष दक्षता घेण्यात येत आहे।